ठिकाणी आवर्जून त्यांनी ते सांगायचं आहे. मला आठवतो दिवस 25 सप्टेंबर 2012 सकाळी 7 वाजता दादाने मला बोलवलं. त्या दिवशी मी आर पाटील आणि मी रायगडच्या पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी जाणार होतो. मला 7:30 वाजता सांगितलं की सुनीलजी, कधी सुनील बोलायचे, कधी सुनीलजी बोलायचे, कधी तटकरेजी बोलायचे. त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळ तसं त्यांचा स्वभाव मोकेपणाचा वेगळा होता. मी म्हणाले मी आज राजीनामा देणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा माझ्या पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतोय. मी दादांना सांगितलं, मी वयाने जरी 4 वर्ष मोठा असलो तरी आपल्या पायाला हात सांगतोय की आपण हा जो राजीनाम्याचा निर्णय घेतात हा साहेबांच्या कानावरती आपण घालावा. नंतर मी अलिबागला गेलो, परत आलो. त्याच्यानंतर दादांची पत्रकार परिषद झाली. दादाने उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा दिला. भुजबळ साहेबांसहित पक्षाचे सर्व मंत्री देवगिरी बंगल्यावरती त्यावेळेला आले होते. का दादा तुम्ही राजीनामा दिलात असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी विचारला, महाराष्ट्रातल्या आमदारांनी विचारला. सर्वांच्या मनामध्ये हळहळ निर्माण झालेली होती. परंतु तो राजीनामा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला. अनेक गोष्टी घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर एक त्यांचा सहकारी म्हणून संबंध महाराष्ट्राच्या सिंचनाच्या इशातातली श्वेतपत्रिका काढण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. 24 तास रात्रीचा दिवस करत ती श्वेतपत्रिका खंड 1 खंड 2 मध्ये तयार केली. आज दिलीपराव तुम्ही असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळेजण तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला सर्वांनाच या राज्याचा इतिहास पूर्णपणे माहिती आहे. राज्याच्या इतिहासातलं एक डॉक्युमेंट त्या कालावधीमध्ये आपण जे तयार केलं खंड 1 आणि 2च्या माध्यमातून, त्यामुळे सिंचनाचा सगळा इतिहास, राज्याच्या स्थापनेच्या नंतरचा इतिहास आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. चिते समिती नेमली गेली. त्याचा अहवाल सादर करण्याचा ज्या वेळेला वेळ आली त्याला मी लोकसभेची निवडणूक हारलेलो होतो. मी राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली. दादांनी सांगितलं की एटीआर आपण सभागृहात मांडला पाहिजे. एटीआर मांडला गेला. एटीआरची स्वीकृती या ठिकाणी झाली. पण माझ्या मनामध्ये एक शल्य राहिलं. प्रफुल्लभाई, ज्या वेळेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्याच्या अगोदर सभागृहामध्ये इतका खर्च झाल्याच्यानंतर 0.1 सिंचन वाढलं गेलं अशी भावना गणपतराव देशमुखांनी व्यक्त केली, एकनाथ खडसेजींनी व्यक्त केली. त्याचं पूर्णपणाचं खंडन सुनील तटकरेंनी जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून सभागृहामध्ये केलं होतं. तरी सुद्धा जे मी म्हणतो, आजही म्हणतोय, पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये लाभले आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सुरुवातीच्या वेळेला त्यांनी या गोष्टीचा मुख्यमंत्री म्हणून ज्याला उल्लेख केला, त्याच्यानंतर ते सगळे पुढे घडत गेलं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे. एक खंत दादांच्या आयुष्यभरामध्ये मनामध्ये सतत राहिली. आज मला हे मोकेपणाने बोलणं माझं मी कर्तव्य समजतोय. राज्यात आपलं सरकार, दादा उपमुख्यमंत्री, दादा सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या एसीबीची खुली चौकशी करण्याचा आदेश त्या कालावधीमध्ये दिला गेला. हे शल्य, हे दुःख, हे वेदना दादा आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाही. आज ह्या गोष्टीचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतोय, राजकीय वाटचाल एका दिवसात होत नाही. देशाच्या पाठीवर तर नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही. अनेक वेळेला सहजगत्या काही गोष्टी मिळत असतात. पण या सगळ्या गोष्टी मिळत असतानाच काय पद्धतीने खडतर प्रवास त्यांच्या आयुष्यामधला झाला, कशा पद्धतीने अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, हे उभ्या महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं. पण दिलदार नेता, त्याचबरोबर ती खंबीरपणाने आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक बाबीला तितक्याच पद्धतीने तोंड देणारा नेता म्हणून अजितदादांनी आज या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आगळेवेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. 14 ते 19 कालखंड, ज्या कालावधीमध्ये आपण विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो होतो, धनंजय मुंडे त्याला विरोधी पक्ष नेते होते, त्याला कसं रात्री कुठे काय करत या सगळ्या चौकशीला कायदेशीरदृष्ट्या आपल्याला सामोरं जावं लागलं. भुजबळ साहेबांसारख्या लोकत्व नेतृत्वाला सुद्धा दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं, उभा महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय मी या साऱ्या या ठिकाणी प्रकर्षाने सांगतोय, अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 14 सालामध्ये निकाल लागले त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो. भुजबळ साहेब होते, मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. आदरणीय साहेबांनीच आम्हाला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा. आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळा घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19 मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. 22 मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23 मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते.
रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी जातो आहे, येणार आहे. आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, इंडियामध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं एमईटी मध्ये, भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये. त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. 1 तास 1.5 तास दादांनी भाषण केलं. दादांच्या आयुष्यभरातल्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि दादांनी भाषण करत असताना परवा पार्थ आणि जय तुम्ही अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार केलीत. त्याच्या दादांचं वाक्य तुम्ही जे दाखवले आहेत की मी एकटा नाही, माझा श्वास असेपर्यंत तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आहे, हे दादांचं वाक्य एमईटीच्या आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये होतं, ज्यावेळेला दादांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेला घोषित केलं. ही आठवण मी एवढ्यासाठीच करतोय, कणखरपणाने एखादा निर्णय